मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या या हॉरर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आज आपण अशा बाहुलीबद्दल बोलणार आहे जी फक्त पुरुषांवरच हमला करते। ही बाहुली फक्त पुरुषांवरच का हल्ला करते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। तुम्हाला तात्या विंचू आठवतोय का? 1993 मध्ये महेश कोठारे यांनी झपाटलेल्या या चित्रपटातून झपाटलेल्या तात्या विंचूला पडद्यावर जिवंत केलं होतं। हा चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला होता। आजही या चित्रपटाची चर्चा होते। चित्रपट पाहताना अनेक जणांना या तात्या विंचू बाहुल्याने हादरवलं होतं। अनेक जणांच्या मनात भीती निर्माण केली होती। अशा अनेक झपाटलेल्या बाहुल्यांवर असे अनेक चित्रपट होऊन गेले आहेत, परंतु ह्या सगळ्या बाहुल्या काल्पनिक होत्या। परंतु आजच्या युगात अनेक अशा खऱ्या झपाटलेल्या बाहुल्या आहेत। त्यातलीच एक बाहुली आहे ब्रायडल डॉल। ही बाहुली आता खूपच चर्चेत आहे, कारण ह्या बाहुलीनं आतापर्यंत 17 पुरुषांवर हमले केले आहेत। का करते ती हमले आणि ते फक्त पुरुषांवरच का? मृत झालेले एका नववधूचा आत्मा त्या बाहुलीमध्ये शिरल्यामुळे ते अशा हरकती करते असं म्हटलं जातंय। ब्रिटनच्या एका म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेली ही बाहुली जगातील सर्वात भीतीदायक बाहुली असण्याचा दावाही करत आहेत। एलिझाबेथ नावाच्या एका नववधूला तिच्या नवऱ्याने धोका दिला। तिला फक्त धोकाच दिला नाही, तर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील केला। तिच्याशी त्याने कायम दुर्वर्तन केले। त्यामुळे एलिझाबेथच्या या आत्म्याने त्या बाहुलीमध्ये प्रवेश केला। एलिझाबेथला तिच्या प्रियकराने खूप छळले होते, तिला तडपवून मारले होते। त्यामुळे तिच्या आत्म्याला शांती भेटली नाही। त्यामुळे तिचा राग हा फक्त पुरुषांवर निघतो। त्यामुळे या बाहुलीचा पुरुषांवर खूप राग आहे आणि ती पुरुषांवर हमला करते असा दावा केला जातोय। या बाहुलीचे मालक आणि पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स म्हणजे भूतावर रिसर्च करणारे ली स्टीर यांचं म्हणणं आहे की ब्रायडल डॉल ही कायमच म्युझियमचे आकर्षणाचं केंद्र राहिले आहे। आणि आता आमच्याकडे द कॉन्जरिंग या चित्रपटातले झपाटलेले प्रॉप्सही आले आहेत। ब्रायडल डॉलला त्यांचा हेवा वाटत आहे। त्यामुळे चिडलेल्या आणि या निराश झालेल्या डॉलने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी पुरुषांवर हमले तीव्र केले आहेत। ली यांचं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी म्युझियम मध्ये काम करत असताना त्यांच्या गळ्यावर जळजळ व्हायला सुरुवात झाली आणि त्यांच्या पाठीवर नखांचे ओरखडे उठले। माझ्यावर हा हल्ला ब्रायडल डॉलनेच केला होता, ती महिलांवर हल्ला करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। ली यांच्या मते या बाहुलीने असे अनेक उपद्व्याप केले आहेत। तिने अनेक वेळा फायर अलार्म सुद्धा वाजवला आहे। त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान तिथे धावत पळत आले होते। तेथील परफ्यूमच्या बाटल्या देखील तिने फेकल्या आहेत। अशा अनेक वस्तूंचं नुकसान तिने तिथे केलं आहे। तेथील सीसीटीव्ही फुटेजशीही तिने छेडछाड केली आहे। ही बाहुली अगोदर डॅबी नावाच्या एका महिलेकडे होती। तिने ही बाहुली खरेदी केल्यानंतर तिच्या घरात चित्रविचित्र गोष्टी घडू लागल्या। त्यांना कळेनाच की हे काय होतंय, हे सगळं कसं काय होतंय। नंतर त्यांनी पॅरानॉर्मल एक्सपर्टची मदत घेतली, म्हणजे भूतांवर रिसर्च करणारे। त्यांनी सांगितलं की हे सगळे कारनामे तुमची बाहुली करते, कारण तिच्यामध्ये एका नववधूचा आत्मा आहे। घाबरलेल्या डॅबीनं ही बाहुली त्यानंतर ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतला। ब्रायडल डॉल शिवाय एनाबेल, ओकिकू आणि रॉबर्ट ह्या बाहुल्या देखील खूप खतरनाक आणि हॉरर मानल्या जातात। एनाबेल ही बाहुली 1970च्या दशकात खूपच चर्चेत होती। नर्गिसची विद्यार्थी असणारी डोनाला तिच्या आईने ही बाहुली तिला भेट दिली होती। डोना आपली रूम बंद करून कॉलेजला गेल्यावर जेव्हा ती माघारी यायची तेव्हा त्या बाहुलीचा जागा बदललेला असायचा। या बाहुलीवर अनेक चित्रपट देखील आले आहेत। तसेच जपानमध्ये 1918 मध्ये एका मुलाने आपल्या लहान बहिणीला ओकेको ही बाहुली भेट दिली होती। त्या मुलीनं त्या बाहुलीला स्वतःचं नाव ठेवलं। काही दिवसांनी दुर्दैवाने त्या मुलीचा मृत्यू झाला, पण तिच्या बाहुलीचे केस मात्र सातत्याने वाढतच राहिले असं म्हटलं जातंय। तसेच आणखीन एक रॉबर्ट द डॉल हा बाहुला फ्लोरिडाच्या रॉबर्ट युजीनला भेट म्हणून मिळाला होता। हा ही बाहुला स्वतःहून जागा बदलायचा आणि त्याची परवानगी न घेता त्याच्यासोबत जर फोटो काढला तर तो त्याला चापाटी लावायचा असं म्हटलं जातंय। मंडळी, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, आपण भेटू अशाच एका इंटरेस्टिंग आणि खतरनाक व्हिडिओमध्ये।